नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे आज तुमच्या आजच्या नवीन भागामध्ये। आज आपण भेट दिली आहे प्रवळच्या आई भवानीला। आता आपण लगेच मंडळाच्या कार्यकर्त्या व अध्यक्षांसोबत बातचीत करूया, त्यांची सजावट व त्यांच्या खासियत जाणून घेऊ। तर असेच व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा। नमस्कार, स्वागत आहे आपलं दर्शन बाप्पाचे या YouTube चॅनलवर। तर आपण छान गप्पा मारूया संतोष कासले साहेबांसोबत। मी काही तुम्हाला प्रश्न विचारेन। ओके, तर आपल्या मंडळाबद्दल थोडासा इतिहास सांगा। आमच्या जय भवानी मित्र मंडळाची स्थापना 1997 साली झाली आहे। 1997 साली जेव्हा हे मंडळ स्थापन झालं किंवा नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी सगळे मुलं एकत्र जमा झाले आणि मुलं आपण पण देवी बसवायची आहे। तर तेव्हा त्यांचे हवालदार म्हणून आमच्या इकडे पोलीस अधिकारी होते, त्यांनी आम्हाला थोडंसं प्रोत्साहित केलं आणि एक मातीची मूर्ती आम्हाला दिली, ती आम्ही बसवली 1997 साली। आणि तेव्हापासून म्हणजे 1997 पासून या जय भवानी मित्र मंडळाची स्थापना झाली आणि सार्वजनिक नवरात्रोत्सव जो आहे तो आत्तागत साजरा होतो। बरं, तर दुसरा प्रश्न असा आहे की ह्या वर्षीची थीम किंवा भाविकांना सरप्राईज काय असेल मंडळाकडून? या वर्षीची थीम म्हणजे हे मंडळाचं 29वे वर्ष आहे आणि 29वे वर्ष साजरा करताना आमच्या मंडळामध्ये प्रथमतः एक खूप चांगली गोष्ट घडली आहे की महिला आणि पुरुष मंडळी तसेच काही युवक मंडळी हे समोरून येऊन आपल्या मंडळाला जॉईन झालेत किंवा आमच्या मंडळाचे सभासद झालेत किंवा आमच्या मंडळाबरोबर जोडून सक्रिय होण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे त्यांना एकत्रित करून आम्ही हा कार्यक्रम साजरा करतोय आणि या वर्षीची जी थीम आहे ती महालक्ष्मी मंदिर आहे। त्यामुळे अगदी तुम्ही दर्शनामध्येही देवीची जी आम्ही स्थापना केलेली आहे ते बघाल। आतमध्ये जे रूप आहे ते महालक्ष्मी मंदिर देवीचंच रूप आहे आणि मंडळाचा जो गाभारा आहे त्याच्यामध्ये ही तुम्ही जर बघाल तर अगदी तुम्हाला हत्ती, मोर किंवा अशाच सगळ्या गोष्टी ज्या महालक्ष्मी मातेशी संबंधित आहेत त्या गोष्टी तुम्हाला दिसतील। ओके, खूप छान। तर मंडळ सांस्कृतिक कार्यक्रम काय करतं वर्षानुवर्षामध्ये? सांस्कृतिक कार्यक्रम करताना आम्ही आता गेली 5-1 वर्ष झाली, म्हणजे याआधीही करत होतो। गेली 5 वर्ष आम्ही लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आणि हस्तकला स्पर्धा ठेवतो, काही खेळ ठेवण्यात येतात आणि 10वी-12वीचा जो उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्यांचा आम्ही सत्कार सोहळा इकडे ठेवतो। तसेच जे आपले आता बाप्पा येऊन गेले म्हणजे गणपतीचे जे होते त्यामध्ये आम्ही सजावट स्पर्धा ठेवतो। त्याच्या माध्यमातून जे घरगुती गणपती आहेत आणि जे सार्वजनिक गणेशोत्सव आहेत असे सगळे मंडळ एकत्रित करून आम्ही घरगुती गणेशोत्सव स्पर्धा आणि सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा असे आम्ही 2 प्रकार करतो आणि त्यांना आम्ही प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या मंडळातर्फे किंवा आमच्या संजय गांधी सामाजिक फाउंडेशन तर्फे त्यांना आम्ही प्राइज वगैरे देतो किंवा त्यांचे नामांकन आम्ही तयार करतो। घरोघरी जाऊन आमचे जे सगळे सहकारी आहेत ते प्रत्येक बाप्पाचं दर्शन घेतात आणि त्यांनी जी सजावट निर्माण केलेली आहे त्याचे फोटोग्राफी करून आम्ही ते एक विशेष तज्ञ बसतो आणि त्याचे काउंटिंग होतं। अच्छा, खूप छान, खूप छान। तर ह्या उत्सवासाठी किती लोकांनी मनापासून मेहनत केली आहे, तुमचा अनुभव शेअर करा। म्हणजे जय भवानी मित्र मंडळ हे गेली 29 वर्ष सगळं एकत्रित होऊनच काम करतायत। पण कसं आहे सध्याच्या घडीला जी लहान पोरं त्या टायमाला एकत्र आली होती, आता ते मोठी झाली आहेत, काही लोकांची लग्न झाली आहेत, काही लोकांना पोरं झाली आहेत, त्यामुळे कामं असल्यामुळे सगळे लोक जी आहेत आपल्याला वेळ तेवढाचा देऊ शकत नाही। पण आम्ही त्या हिशोबाने पण सगळं आम्ही हे करतो, ऍडजस्ट करतो आणि काही नवीन युवक मंडळी जी आता प्रोत्साहित होऊन आम्हाला जॉईन झालेली आहे ते थोडे पुढाकार घेतात। अगदी तुम्ही बघाल तर मंडपामध्येही तुम्हाला लहान लहान पोरं दिसतील, ते अगदी उत्साहित असतात की कधी आमची देवी येते, आई देवीचं आगमन कधी येते आणि आम्ही हा सण जो आहे कधी साजरा करतो ते तुम्ही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बघाल। आता तुम्ही आलात तर गरबा जेव्हा चालू होतो तुम्ही येऊन बघाल किंवा मंडपामध्ये जरी बघाल तर प्रत्येक व्यक्ती इकडे तुम्हाला एक त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य असतं आणि हर्ष उल्हास म्हणजे जो जोश असतो तुम्ही इकडे येऊन बघा, तुम्हाला मी आमंत्रित करतो
तर तुम्हाला ते बघूनच कळेल की इकडे येणारा प्रत्येक व्यक्ती हा किती उत्साहित असतो. साहेब आपल्या सगळ्यांना इकडे येण्यासाठी आमंत्रित करतायत, तर तुम्ही नक्कीच भेट द्यावी इकडे. तर आपल्या मंडळाकडून स्थानिकांना व भक्तांना काय संदेश द्याल तुम्ही? आपल्या मंडळाची जी आता सध्या जी देवी आपली बसते आहे ती सोलारिस लेकब्लूम जी आमची सोसायटी आहे किंवा सप्तधारा सोसायटी आहे त्याच्या मधल्या भागात म्हणजे मधोमध रस्त्यामध्ये बसते आहे. आणि इकडून जो सोलारिसचा पॅसेज आहे किंवा लेकब्लूम सोसायटी आहे किंवा सप्तधारा सोसायटी आहे किंवा जीवन संगम सोसायटी आहे, सांगायला गेलं तर पूर्ण आपला जो आहे शिवशक्तीनगरचा जो पूर्ण एरिया आहे किंवा तुंगगाव किंवा इकडे बाजूलाच म्हाडा कॉलनी आहे, तिथं जेवढे जे नाही ते सगळे या कार्यक्रमात सामील होतात. तर सांगण्याचा फक्त एवढाच उद्देश आहे की आपण दरवर्षी हा सण खूप चांगल्या रीतीने साजरा करतो. मग याच्यामध्ये आपण जात धर्म बघत नाही. या कार्यक्रमात तुम्ही जर बघाल किंवा आमचे जे सजावट बॅनर्स लागतील तेव्हा त्यात बघाल तर तुम्हाला हिंदू मुस्लिम किंवा अगदी वाल्मिकीवाले जे आहेत किंवा आमचे शीख इसाई जे आहेत सगळ्यांचे तुम्हाला फोटो दिसतील आणि सर्वजण तुम्हाला या पॅसेज मध्ये दिसतील. सर्वजण इकडे येऊन या मंडळाला हा कार्यक्रम होण्यासाठी मदत करतात, सहकार्य करतात. आणि तसंच इकडचं जे पोलीस ठाणे आहे त्यांचे अधिकारी खूप चांगल्या रीतीने इकडे आम्हाला मदत करतात, सहकार्य करतात. आणि संदेश एवढा देऊ इच्छितो की अशा रीतीने जेव्हा आपण एकत्र होऊन हा कार्यक्रम करतो असेच सगळ्यांनी एकत्रित नेहमी राहा आणि आपल्या देशाची शान वाढवा. येणाऱ्या काळात जे आपल्याला विरोधकांकडून जो काही प्रॉब्लेम्स होतो आपण एकत्रित राहिल्याने हा प्रॉब्लेम होणार नाही, विरोधकांचं इकडे येणं होणार नाही. आणि आपण चांगल्या रीतीने हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी ही भावना व्यक्त करतो की हिंदू मुस्लिम शीख इसाई ही जी भावना आपण मनात ठेवून चाललो आहे, खरोखरच हा भारत देश आहे आणि या भारत देशासाठी आपण काहीतरी देणं भाग आहे. आपण या देशात जन्मलो आहे तर आपल्या या देशासाठी काहीतरी देणं भाग आहे. तर सर्वांनी एकत्रित व्हा, संघटित व्हा आणि देशाचं नाव करा. एक लास्टचा क्वेश्चन, या वर्षीची मूर्ती कोणी बनवली आणि मूर्तीबद्दलचे आपल्या वैशिष्ट्य काय आहे? आमचे गेली 4 वर्षाची ही मूर्ती बनते आहे. ते ललित म्हात्रे म्हणून आमचे गोरेगावचे सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून बनते आणि यावर्षी त्यांनी ही मूर्ती बनवली आहे. तर गणपती बाप्पांचं जेव्हा विसर्जन झालं तेव्हाच आमच्या मनामध्ये होतं की यावेळी जी आहे आम्हाला मूर्ती जी आहे ती थोडी फोल्डेड घेऊन पाहिजे आहे. हा, तर त्यांना ते मी थोडस असे 2-4 फोटोग्राफ दाखवले की आम्हाला साहेब अशा पद्धतीची मूर्ती पाहिजे आणि त्यांनी हुबेहूब ते आम्हाला दर्शन दिलेलं आहे. तर मंडळ खूप उत्साही होतच आणि प्रभावी पण झालेलं आहे. ही मूर्ती बघून खरोखरच मन प्रभावी झालेलं आहे. तर आई भवानी मित्र मंडळ यांनी नवरात्री उत्सवाला एक खूप चांगली ओळख दिलेली आहे. तर खूप 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 थँक्यू, खूप खूप आभार. तुम्ही या मंडळाला भेट दिल्याबद्दल. जय भवानी मित्र मंडळाच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतो आणि गेली 6 वर्षे पवईची आई भवानी म्हणून या विभागात हा जो गरबा आहे किंवा या भवानी आईची किंवा मातेची जी स्थापना होते ते पवईची आई भवानी म्हणून स्थापना होते. तर तुम्ही सर्वांनी जो येऊन इकडे मंडळाला भेट दिली आहे तुम्हाला आमंत्रित करतो की तुमची पूर्ण मंडळी घेऊन या, देवीचं दर्शन घ्या आणि कार्यक्रमाचा जो इकडे कार्यक्रम होतो त्याचा आनंद घ्या. थँक्यू सो मच.